सर्व दापोली जनतेने मला जे सहकार्य पंचायतीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात नगराध्यक्ष ठराव मंजूर करण्यात आलाय। दापोली नगरपंचायतीच्या विशेष सभेत 16 विरुद्ध 1 ठराव मंजूर झाला। शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप 16 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेलं आहे। ठरावाच्या विरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांनी मत नोंदवले। सर्वानुमते अविश्वास ठराव मंजूर झालाय। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला। उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। विश्वास प्रस्ताव विरोधात विद्यमान नगराध्यक्ष ममता मोरे यांनी कोर्टात पिटिशन दाखल केल्याची माहिती आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार माननीय उपविभागीय अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्ताव मांडणे, त्यावर चर्चा करून मतदान घेणे याकरता ही सभा बोलवण्यात आली आहे। खरं तर आजच्या सभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यातच आला नाही, त्यामुळे खरं तर हा प्रस्तावच बेकायदेशीर असून त्याविरुद्ध मी HCBMO 10-25-08-42-025 या केस नंबरने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे। कारण मी माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची लढाऊ शिवसैनिक आहे। माझ्या काही सहकार्यांनी जसा भ्याडपणा केला तसा मी करणार नाही आणि म्हणूनच ठामपणे या ठिकाणी मी माझी बाजू मांडणार आहे। मुळात या 14 नगरसेवकांनी दाखल केलेला एक अविश्वास प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। त्यावेळी आपण जी कारणे दिली होती ती अत्यंत तकलादू आणि निखालस खोडसाळपणाची होती। म्हणूनच शासनाकडून माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली मुदतीत झाली नाही, कारण एकही तक्रार त्यावेळी तुम्हाला सिद्ध करता आली नाही। आणि म्हणूनच केवळ माझ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याला अध्यादेश काढावा लागला आणि त्यामुळे आजची संधी तुम्हाला मिळाली। परंतु एकाच कारणासाठी 2 वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेता येतो का? आणि पहिलं प्रकरण प्रलंबित असताना 6 महिन्याच्या आत दुसरा अविश्वास आणता येतो का, असा सवाल मी आजच्या सभेच्या अध्यक्षांना विचारत आहे। दुसरी गोष्ट हीच, सभा 2 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार होती। अचानक 1 मे या सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश देऊन ती आज दिनांक 5 मे 2025 रोजी घेण्याचे कारण काय? मला मिळालेल्या माहितीनुसार 2 मे रोजी 14 पैकी 9 नगरसेवक सभेला उपस्थित राहू शकत नव्हते आणि त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला असता। याची खात्री पटल्यामुळे 2 मेची सभा रद्द करून आज सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले। कारण 2 मेची सभा रद्द का करण्यात आली याची कोणतीही कारणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत। जिल्हाधिकारी किंवा प्रशासन संविधानाने चाललंय की कोणाच्या दबावाखाली चाललंय याची उत्तरे प्रशासनाला, मला आणि जनतेला निश्चितपणे मी द्यायला लावीन। कारण तेवढा लढाऊपणा एक शिवसैनिक म्हणून माझ्याकडे आहे। या ठिकाणाहून मी जनतेला आश्वस्त करते की मी अन्याय सहन करणार नाही। अनेकांना वाटत होतं की मी राजीनामा देईन, पण मी दापोलीतील अनेक लोकांना व्यक्तिशः भेटले, अनेकांशी फोनद्वारे संपर्क केला आणि त्यांना विचारलं मी काय करू। सर्वांनी एकच सांगितलं, काहीही झालं तरी राजीनामा द्यायचा नाही, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत। जनतेची मागणी म्हणून मी आज अत्यंत आत्मविश्वासाने, पूर्ण समाधानाने आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज मी काय निकाल येईल याची पर्वा न करता या प्रस्तावाला सामोरी जात आहे। शेवटी आज सभागृह जो निर्णय घेईल तो सर्वांना समजेलच, परंतु माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत आज आपण सर्व नगरसेवकांनी, माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सर्व दापोलीतील जनतेने मला जे सहकार्य केले, प्रेम दिले, आपुलकी दाखवली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते। पुन्हा एकदा ठामपणे सांगते की मी सत्ता, संपत्ती यापेक्षा बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा व पक्षावर असलेली निष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड करणार नाही। दापोलीकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल। आजचा अविश्वास जो सभेत मांडण्यातच आला नाही त्याला मी ठामपणे विरोध करते।